संतांकडे जायचं, जीवनाचं उत्थान का करून घ्यायचं. ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंनी स्वराज्याचा घाट घालताना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीर तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं म्हणून अधिष्ठान भगवान प्रभू भोलेनाथांचं तुळजाभवानीचं दिलं या स्वराज्य स्थापनेला. आणि संतांच्या जवळ जाऊन राजा होते पण तुकोबरायांच्या कीर्तनात बसत होते. संतांच्या जवळ जाऊन जीवनाचं उत्थान करून घेतलं अनेक महापुरुषांनी. कारण या महाराष्ट्र भूमीला, या देशाला फार मोठं वरदान आहे. ही नुसती भूमी नाही, ही देवभूमी आहे. इथं देवांनी अवतार घेतलेच आणि देवच संत रूपाने प्रत्येक जातीत प्रत्येक कुळात अवतीर्ण झाले. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. मग संतांकडे गेल्यानंतर मिळवायचं काय, आपल्याला काय मिळवायचं याचा विचार आपण कधी केलाय का? जरा करूया बरं. काय मिळवायचंय आपल्याला, काय मिळवायचं, इथं येऊन मला मिळवायचं काय? मी एक प्रश्न आपल्याला सुरुवातीला विचारते. आपण सुखासाठी धडपडतोय की समृद्धीसाठी धडपडतोय? दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. तो सूक्ष्म फरक मी आपल्याला सांगणार आहे. पण आपली सगळी धडपड ही सुखासाठी आहे की समृद्धीसाठी आहे? बघा, परत विचार करा. मागची मंडळी, आपण धडपडतो सुखासाठी की समृद्धीसाठी? संत म्हणाले, सुखा लागी करीशी धडपड, परी तू पंढरीशी जाय एक वेळ. पण मला असं वाटतं आपण सुख जे प्राप्त करण्याकरता धडपडतोय ना, ते सुख इथं मिळत नाही, म्हणून संतांनी तो पत्ता दिला, पंढरीशी जाय एक वेळ. आपण धडपडतोय समृद्धी करता, भौतिक समृद्धी, ऐहिक भौतिक सगळं आपल्याला मिळवायचंय आणि सगळ्यामध्ये वाढ व्हावी असं आपल्याला वाटतंय. व्हावी ना? बँक बॅलन्स वाढला पाहिजे की कमी झाला पाहिजे? वाढला पाहिजे. आमची गुंतवणूक वाढली पाहिजे. पहिला पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला जातो. उष्ट्या हाताने कधी कावळा, जुनी माणसं म्हणायची, कावळा सुद्धा हाकलत नाही हा माणूस उष्ट्या हाताने. का नाही हो? देवाचा नाही, देशाचा नाही, समाजाचा नाही, कुठलाच विचार नाही, धर्माचा विचार नाही. सरकारने धोरणं राबवावीत, पाणी अडवा पाणी जिरवा. पण आम्ही जरा उलट केलं, आम्ही ह्याची अडवा त्याची जिरवा असं काहीतरी धोरण अवलंबलं. जुन्या काळी दूरदर्शन चॅनलवर, सह्याद्री वाहिनीवर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, आणि ते गाणं लागायचं, आमची माती आमची, अशीच होती ना चाल, है की नाही? म्हणलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करायला निघाली आहेत आज. नाही कळलं? आमची माती आमचीच माणसं करतायत. मग कुठे चाललो आम्ही? रसातळाला. आम्ही समृद्धीच्या दिशेने धावतो. वखवख वाढत चाललीये, प्रत्येक गोष्टीची ईर्ष्या वाढत चाललीये आणि सतत वाढ व्हावी. गुंठ्यावर नाही थांबायचंय, आम्हाला गुंठा वाढला पाहिजे, एकर वाढले पाहिजेत. 3 मजली घर बांधलं तरी 4 वरती गज शिल्लक ठेवतो का? पुढं माग वाढलं पाहिजे. असंच आम्ही विचार करतो की नाही? वाढलं पाहिजे, सगळ्यामध्ये वाढ पाहिजे आपल्याला. पण आम्ही असा कधी विचार करतो का की आज किंवा रोजच सकाळी मी उठल्याबरोबर ज्ञानेश्वरीच्या 100-200 ओव्या वाचते. आणि काटोपायचं, स्नान करायचं, 100-200 ओव्या मी आपलं वाचते आणि मगच पाण्याचा घोट घेतो किंवा घेते. बरोबर आहे ना? नाही का? रोज आपण 200 ओव्या, 100 ओव्या, 5 ओव्या, 10 ओव्या, रोज काहीतरी नाही नित्य नैमित्तिक कर्म आम्ही करतो. माऊली म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. पण ज्यांच्याकडे नित्य आणि नियम सुद्धा आहे, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मीचा वल्लभ, तो आला की लक्ष्मी सुद्धा आपोआपच येणार आहे, सगळं येणार आहे. पण नित्य नैमित्तिक कर्म करत असताना आपल्याला असं वाटतं का की आता मी 4 ओव्या किंवा 10 ओव्या जर वाचत असेल तर याच्यामध्ये मला वाढ केली पाहिजे. आपण जर हरिपाठ करत असू तर उद्यापासून अजून विष्णू सहस्त्रनामाचे जोड त्याला देऊ आणि आपली उपासना वाढवूया. संतांनी आम्हाला, समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य शिकवलं. उपासना ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी एक वलय तुमच्या माझ्या बाजूला, एक अत्यंत सकारात्मक शक्तींचं निर्माण होतं. जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्याची एक धाडसी वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण होते. मग आजचा तरुण जो पूर्णपणे भरकटलेला आहे, पूर्णपणे संभ्रांत आहे, नाही कळत नेमकं करायचं काय, मग नको त्या वाटेला जातो आणि जीवनाचं पूर्ण अधःपतन करून घेण्याच्या मार्गावर जर मनुष्य प्राणी आहे. तर संतांनी तर प्रश्न विचारलेच, पण आमच्या बहिणाबाई खानदेशातल्या माझ्या अत्यंत आवडीच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी, त्यांनी प्रश्न विचारला समाज मानसाला
अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी माणसाचा र झाला रे कानूस. माणसा माणसा तुझी नियत बेकार, अरे तुझ्या परीस बरं गोठ्यातलं जनावर. हे बहिणाबाईंनी म्हणावं. अशिक्षित कवयित्री आहेत पण तरी सुद्धा मनुष्य जीवनाला, माणूस प्राण्याला अत्यंत चपकल असा प्रश्न विचारला आणि कुठेतरी आत डोकवायला सांगितलं. आता सांगा, आमची सगळी धडपड अर्थार्जनाकरता असावी की अर्थपूर्ण जगण्याकरता असावी? अर्थपूर्ण जगण्याकडे आमचा कल नाहीये. मग संतांनी आम्हाला अर्थार्जन करू नका असं सांगितलं का? नाही सांगितलं. फाटका तुटका प्रपंच संतांना मान्यच नव्हता. म्हणून तर तुकोबराय म्हणालेल्या जोडोन या धन उत्तम व्यवहारे. पण म्हणाले आम्ही पहिलंच वाक्य सिरियसली घेतो, त्याच्या पुढचं आम्हाला घेणं देणंच नाही. फक्त जोडोन या धन उत्तम व्यवहारे, त्याच्या पुढे काय उदास विचारे वेचकरी महाराज म्हणाले तिकडे आम्ही बघत नाही फारसं. मग जीवनाच्या खऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची असतील आणि आम्हाला एक अत्यंत सुखी समाधानी स्वास्थ्यपूर्ण जीवन जर प्राप्त व्हायचं असेल, बघा लौकिकात आपण आलो, व्यवहारात आपण आलो, प्रत्येकाला भोग भोगायचे, प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला संघर्ष आहे, संघर्षाशिवाय जीवनच नाही. सगळं अनुभवत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये न्यूट्रल, बॅलन्स्ड, समतोल राहू शकू का? सुखी संतोषान यावे, माऊलींची ओवी आहे. दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. खूप सुख आलं आम्ही हुरळून जातो आणि खूप दुःख आलं की आम्ही तेवढेच खचून जातो. म्हणून जुनी लोक म्हणायची भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवावं, हेही दिवस जातील. म्हणले सुखामध्ये हे वाक्य आम्हाला जाणीव देईल, खबरदार फार उड्या मारू नका, हेही दिवस जातील. आणि दुःख आलं की तेच वाक्य आम्हाला आधार देईल, काळजी करू नका, हेही दिवस जातील. मग ही जीवनाकडे बघण्याची एक समतोल दृष्टी, समदृष्टी ज्यांनी आम्हाला दिली, ज्यांची उपासना संतांनी केली, असा भगवंत सुद्धा उभा कसा आहे हो? कसा उभा आहे? तोची एक दाता दानशूर विटेवरी ज्याची समान समपाऊल ठेवून उभा आहे. जगाकडे समदृष्टीने पाहतोय, आम्हाला सुद्धा समतेची शिकवण देतोय आणि समदृष्टीने आम्हाला प्रत्येक गोष्टीला समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझे हरी वृत्ती नको, तेथे माझी वृत्ती नको. आणि कनलगे माईक पगारे, आणि कनलगे माईक पगारे. तेथे माझे हारी वृत्ती नको. तेथे माझे हारी वृत्ती नको. आणि कनलगे भगवंत समदृष्टी ठेवून विटेवर समचरण ठेवून उभा आहे. मग आम्हाला सुद्धा जीवनाकडे समत्वाने पाहता यावं आणि हा समतेचा ममतेचा दृष्टिकोन आम्हाला संतांनी दिलाय. म्हणून संतपर प्रकरण संतांनी लिहिली, संतांचं महात्म्य सांगितलं आणि आम्ही ज्या सुखाच्या शोधात आहोत ते सुख आम्हाला प्रपंचात मिळणार नाही. म्हणून सुखाचा खरा पत्ता संतांनीच आम्हाला दिला आणि जीवन सुंदर परिपूर्ण करण्याचा एक मार्ग आम्हाला सांगितला. तुकोबरायांना विचारलं, महाराज आयुष्यामध्ये तुम्ही एक काळ प्रपंच सुख अनुभवलं, प्रचंड श्रीमंती होती, घरामध्ये रांग असायची लोकांची, तुका शेठ म्हणायचे लोक. प्रचंड श्रीमंती, बोल्होबा आणि आई कनकाईचे हे सुपुत्र, महाराष्ट्राच्या भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं युती पर्व ज्यांनी गाथेच्या रूपाने मांडलं असे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, हे सगळे संत यांना विचारावं, महाराजांच्या घरी
प्रचंड श्रीमंती, पण बघता बघता दारिद्र्य आलं ना. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाके. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल म्हणले आमच्या घरात येताना. कारण इतकं दारिद्र्य ओसंडून व्हायला लागलं. 12 वर्षाचा दुर्गादेवीचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाचं सावट आमच्या घरावर पडलं. प्रचंड अन्नान्न दशा झाली सगळ्या महाराष्ट्राची. त्यामध्ये महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुर्दशा, बरी या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरं झालं देवा. आपल्याला असं वाटतं का हो? जरा काही बिनसलं की आम्ही देवावर खापर फटतो, पण देवाला असं नाही म्हणत की देवा बरं झालं, बरं झालं. जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला, हा न्याय आहे. संसाराचे चटके सहन करायला मिळाले की तो इकडे येतो, असा तसा नाही येत. सगळं छान असताना मनुष्य इकडे येऊ इच्छित नाही. जरा कुठे बिघडलं की आमची पावलं धर्माकडे, देवाकडे, उपासनेकडे, भक्तीकडे वळतात. म्हणून मी नेहमी असं म्हणते, आम्ही भक्तीच्या प्रांतात फार लबाड माणसं आहे, फार लबाडी करतो आम्ही. संतांनी सांगितलं, हेची दान देगा देवा. आम्ही थोडंसं काहीतरी करून म्हणू, हेची दान देगा देवा, लाखभर रुपये पगार व्हावा. सध्या पॅकेजची भाषा आहे नाही का. मी कुठल्या क्षेत्राला नावं नाही ठेवत आहे, पण आम्ही ऐहिकातलं मागणं मागतो. पण संतांचं जीवन अत्यंत सुंदर अशा उदात्त तत्वज्ञानाने भरलेलं आहे, भारलेलं आहे. म्हणून आम्ही ज्या सुखासाठी धडपड करतो ते सुख संतांना मान्य नव्हतं. कारण ते सुख भासमान आहे, भ्रमयुक्त आहे आणि खोटं आहे हे त्यांना कळलं होतं. म्हणून महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगा ना, तुमचं सुख कुठं आहे? कशाने जीवन परिपूर्ण होईल? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. माझं सुख भगवंताला पाहण्यामध्ये आहे आणि मग अशाच पद्धतीने माझं जीवन खऱ्या अर्थी परिपूर्णतेला पोहोचणार आहे. मी योग्य त्या सुखाचा मागोवा घेणार आहे. मग आता तुमच्या माझ्या जीवनाकडे थोडंसं आपण आपल्याकडे बघितलं, आपल्याला देव कधी शोधायचा हो, देव कधी मिळायचा हो, आपण आपल्यालाच शोधण्यात कमी पडतोय. म्हणून आमचं जीवन परिपूर्ण होण्याकरता जन्माला आलेला जीव अपूर्ण आहे. तत्वज्ञानी संत हे परिपूर्ण आहेत. परिपूर्ण असलेलं ब्रह्म संतांनी आपलंसं केलं म्हणून अपूर्ण जीव परिपूर्ण झाला आणि अतिशय सुंदर अशा मार्गपथावरती उत्थानाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. तसं आमचंही जीवन पूर्णत्वाला व्हावं यावं याकरता कुणाच्या सहवासात गेलं पाहिजे आणि आमचं जीवन नेमकं कशा पद्धतीने साकारलं गेलं पाहिजे याचा खुलासा तुकोबरायांनी करून दिला आणि त्याकरता अत्यंत सुंदर अशी पवित्र उपमा वापरली अभंगाच्या प्रथम चरण. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली,
अमृताची फळे अमृताची वेली. आता माझाही वाढवायला लागेल मग आवाज, खूप लाऊड झाले. थोडं बॅलन्स्ड करता आलं तर बघा, करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. अतिशय सुंदर अशी उपमा तुकोबराय देतात संतांना, परिपूर्ण जीवनाला. बरं का, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. महाराजांचं म्हणणं आहे, अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास होत राहतो. जागे आहेत ना आपण सगळे? वेल कुठली आहे? अमृताची. वेल अमृताची आहे, मग फळही कारल्याचं येईल का? नाही ना, अमृतासारखंच येणार आहे. मग अशी वेल असेल तर बीज अमृताचं असेल आणि त्याच बीजाचा उत्तरोत्तर विकास होत राहणार आहे. संतांचं जीवन किंबहुना त्यांच्या सगळ्या पिढ्या या अमृतमयी होत्या. तुकोबरायांची पिढी काही साधी सुधी नाही हो, 8 पिढ्यांची परंपरा महाराजांची विठ्ठल भक्तीची. विश्वंभर बाबा आणि अमाई माता, विश्वंभर बुवा, त्यांच्यापासून सुरू झालेली महाराजांची ही परंपरा 8 पिढ्यांची. आणि मग बोल्लोबा आणि आई कनकाईच्या पोटी तुकोबराय जन्माला येतात, ज्या पिढ्यांमध्ये अखंड विठ्ठल वारी आहे, अखंड विठ्ठलाची भक्ती आहे, नामस्मरण आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या मागे अनेक पिढ्यांची परंपरा आहे. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ही कुळच्या कुळ भगवत भक्तीमध्ये समर्पित झाली, जगाला अतिशय सुंदर असा कित्ता दिला आदर्शाचा. त्यामुळे महाराजांना विचारलं, महाराज तुमचं काय हो? महाराज म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वाड वडिलांची कृपा आहे. आमच्या घरामध्ये असंच बीज उत्तरोत्तर विकसित होत गेलं की जिथे सुसंस्कार आणि अतिशय सुंदर अशा सद्भावनेचं आदर्शांचं शिक्षण आम्हाला मिळालं. त्यामुळे आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी प्रॉपर्टी म्हणून काय ठेवलं असेल तर विठ्ठलाचं नाम, इस्टेट म्हणून काय ठेवलं असेल तर विठ्ठलाचं नाम आहे. आज तुमचं आमचं वेगळं आहे. आम्ही आमच्या पोरांना आम्हाला जे मिळालं नाही ते सगळं मिळावं म्हणून मागायच्या आधी आम्ही त्यांना देतो. आणि ते पोरग थोडंसं जरा चटकपटक बोलायला लागलं, थोडासा मोठा झाला की आपल्याच बापाला आपल्याच आईला विचारतो, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? खरं सांगा. तुकोबरायांना विचारावं, महाराज ठामपणे सांगतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. याला म्हणायचं अमृताचं फळ, याला म्हणायचं अमृतमयी जीवन. अनेक लोकोत्तर महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या भूमीला किंवा या देवभूमीला आपल्या सद्विचारांनी सिंचित केलंय. ही भूमीच देवांची आहे, ही भूमी संतांची आहे. आणि इथे सद्विचारांचं सिंचन झालं. आमच्याकडे पाश्चिमात्यांचा एवढा प्रभाव झालाय की आम्ही भरकटल्यासारखे जगतोय. आता शिक्षण पद्धती आमची बदलली आहे. इंग्रज जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा आले ना, त्यावेळी लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षणतज्ञ इंग्रजांच्या बरोबर इथे आला होता. तो भारतामध्ये फिरला आणि त्यांनी त्याच्या भाषणात असं सांगितलं की मला भारतीयांच्यामध्ये एकही गरीब किंवा भिकारी माणूस दिसलाच नाही म्हणाले रस्त्यावर. गुलामी यांच्या रक्तात नाहीये म्हणाले. आणि इथं आपल्याला सत्ता करायची, इथं आपल्याला राज्य स्थापन करायचंय, तर पहिली गोष्ट काय करावी लागेल म्हणाले, भारतातली शिक्षण व्यवस्था आपल्याला बदलायला पाहिजे. म्हणून शिक्षणाचा हेतू नाही धर्मसंस्कृतीचा, धर्मसंस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा. आले बरं, इंग्रजच आले का हो? सगळे आले होते. शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, डच आले, अनेक मंडळी आली. मुघली आक्रमण झाली, सुलतानी आक्रमण झाली. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवायचा या लोकांनी प्रयत्न केला. असंख्य प्रकारचा छळ भारतवासियांचा केला आणि आम्हाला गुलाम बनवून ठेवलं. हजारो वर्षांची परंपरा. मग या गुलामीच्या अंधकारातनं आमचं उच्चाटन व्हावं, आम्ही बाजूला पडावं, स्वत्वाची जाणीव व्हावी, हे कायम आमच्या संतांना वाटलं हो. 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबा माऊलींनी इथं भक्ती विद्येचा, ब्रह्मविद्येचा सुकाळ केलाय ज्ञानेश्वरीच्या रूपाने. तुकोबरायांची गाथा या मातीत फुलली आहे. नामदेव महाराज याच मातीमध्ये पांडुरंगाला सांगतात, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, सर्वभूती असलेलं परमात्म तत्व, वासुदेवम सर्वमिती, हे तो समस्त हि श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो, आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची.
ज्ञानी भक्ताचं लक्षण सांगताना माऊली म्हणतात सगळ्या जगामध्ये ज्याला जो जो वासुदेवालाच पाहतो, जो भगवंतालाच पाहतो, आपण पाहतो का? आमचं जीवन अमृतासारखं कसं घडेल सांगा ना. संतांनी व्यापक दृष्टीने जगाकडे पाहिलं, माझ्यात विठ्ठल आहे तसा तुझ्यातही विठ्ठलच आहे. आपण हे समजत नाही म्हणून आपण म्हणतो तुला बघून घेतो. 25 वर्षापूर्वीचं दुखणं आम्ही 25 वर्ष असं डोक्यात कचऱ्यासारखं साठवतो. एखाद्याबद्दल प्रचंड राग, प्रचंड द्वेष, प्रचंड ईर्ष्या, आणि या सगळ्यांचं बनून आमचं डोकं, ते डोकं आहे तिथं बुद्धी आहे, आम्ही त्याला डस्टबिन बनवून टाकलं. कचरा पेटी जणू काही आहे की काय. मग या सगळ्याचा निचरा व्हावा, शुद्धता आणि पावित्र्याने जीवन भरलं जावं, भारलं जावं. मनोहि द्विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धमेव च. अशुद्धम काम संकल्प, शुद्धम काम विवर्जितम. शुद्ध मनाचा उत्थान व्हावं किंवा शुद्ध मनाचा उगम व्हावा आणि ते शुद्ध सात्विक मन भगवंताच्या चरणावर जावं, ही संतांची अपेक्षा आहे तुमची माझ्याकडून. आमचं जीवन सुद्धा अमृतासारखं घडावं, आमच्या जीवनाला सुद्धा परिपूर्ण अवस्था प्राप्त व्हावी, आम्ही देवस्वरूप व्हावं, म्हणून संतांनी, तुकोबरायांनी संतांचं जीवन आमच्या समोर ठेवलंय. आणि जीवन समोर ठेवत असताना बघा, आपण एखादा माणूस कसा आहे हे सांगत असताना त्याला एखादी उपमा देतो. उपमा म्हणजे माहितीये ना, उपमा खायचा नाही. मराठी भाषेतला व्याकरणशास्त्रातला एक अलंकार आहे उपमा. का उपमा द्यायची? एखादा माणूस कसा आहे हे सांगताना आपण एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची उपमा त्याला देतो. संत कसे आहेत हे सांगताना तुकोबरायांनी उपमा वापरली पहिल्या चरणामध्ये, अमृत. संत अमृतासारखे आहेत. म्हणाले चंद्राची उपमा देता आली असती पण नाही दिली, चंद्राला डाग आहे म्हणाले. सूर्याची उपमा देता आली असती पण सूर्य ताप देतो. कल्पतरूची उपमा देता आली असती, कल्पवृक्षाची उपमा देता आली असती, पण इच्छित मनोकामना इच्छा केली तर कल्पवृक्ष पूर्ण करतो. पण संत काय करतात माहितीये का? पाप ताप दैन्य जाई उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप दैन्य जाई उठा, पाप ताप दैन्य जाय उठा, दाहलिया भेटी दाहलिया भेटी हरिदासाची, दाहलिया भेटी हरिदासाची, दाहलिया. पाप ताप आणि दैन्य या तीनही गोष्टी फक्त संत दर्शनाने निघून जातात. म्हणून संतांना अमृत अशी उपमा दिली, जे सर्वोच्च, सुप्रीम क्वालिटी ज्याला म्हणायचं, सर्वोच्च, सगळ्यात सुंदर काय असतं, ज्याच्यासाठी याच भोलेनाथांनी, अतिशय सुंदर असा याच भोलेनाथांच्या साक्षीने प्रसंग घडला. समुद्र मंथन झालं देवदैत्यांचं, मंदराचल पर्वताचं रवी केला, वासुकी सर्पाची दोरी केली आणि भगवंतांना आणि देवांचं आणि दैत्यांचं समुद्र मंथन झालं. त्याच्यातून अनेक रत्न बाहेर आली, 14 रत्न या समुद्र मंथनातून बाहेर आली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, मी म्हणणार नाही, काळजी करू नका, लगेच अगदी सगळ्यांना आपलं आपलं आठवलं असेल नाही का. 14 म्हणजे मी आपण आता अभ्यास पूर्ण पद्धतीने जर बघायचं झालं तर आपल्याला ही 14 रत्न कुठे मिळतात तर म्हणे मंगलाष्टकात ऐकायला मिळतं. ही सगळी समुद्र मंथनातनं 14च्या 14 रत्न बाहेर पडली. त्याच्यामध्ये हलाहल असं विष नाही का, जहरी विष बाहेर पडलं. ते भगवान भोलेनाथांनी प्राशन केलं, आपण ऐकलं, आणि त्यातून अमृत बाहेर पडलं. त्या अमृताला प्राप्त करण्याकरता सगळ्यांच्या मध्ये भांडणं, देवदैत्यांच्या मध्ये, आणि मग भगवंतांना मोहिनी अवतार घ्यावा लागला या प्रसंगामध्ये. मग ते अमृत देवांनाच प्रदान व्हावं, देवांनाच प्राप्त व्हावं, याकरता किती मोठा सगळा घाट घालावा लागला. मग हे अमृत दुर्लभ आहे, हे अमृत दुर्मिळ आहे, पण संतांकडे बघावं, अमृताचा साठा आहे जीवनामध्ये. संतांच्या सहवासात गेलो, आपलं जीवन अमृतासारखं पवित्र होणारे, मधुर होणारे, मांगल्यमय होणारे. म्हणून म्हणाले अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाचीही. अमृतासारखं जीवन जेव्हा असतं त्यावेळी निर्माण होणाऱ्या पुढच्या पिढ्या सुद्धा अमृत प्रदानच, अमृतमयच असतात. या देशामध्ये असा एक संन्यासी होऊन गेला, योद्धा संन्यासी असं त्यांना म्हटलं जातं. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण असं एकच अलौकिक विभूतिमत्व होतं की जे योद्धाही ठरले आणि जे संन्यासी ठरले. हिंदू धर्माचं तत्वज्ञान जगाच्या पातळीवर जाऊन अमेरिकेतल्या शिकागो धर्म परिषदेमध्ये
अमेरिकेतल्या माझ्या धर्म बंधू आणि भगिनींनो असं म्हणून विश्वबंधुत्वाचं नातं सगळ्या जगाला सांगणारे लहानपणीचे नरेंद्र आणि मोठेपणीचे स्वामी विवेकानंद. काय असते अमृताची वेल, काय असतं अमृताचं फळ? घराघरातल्या एखाद्या मातेनी कित्ता घ्यावा या आदर्श मातांचा. भुवनेश्वरी माता असं आईचं नाव होतं. 5 वर्षाचे होते नरेंद्र आणि 5व्या वर्षी नरेंद्राच्या वाढदिवसाचा दिवस होता. आता आपल्याकडेही वाढदिवस करतात, नाही असं नाही, आमचं जीवन अमृतासारखं आहे हो, त्याच्याही पेक्षा छान आहे. आम्ही वाढदिवस करतो. परवा एका ठिकाणी वाढदिवस करताना पाहिला छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्यासमोर एक 15-20 गाड्या, बाईक, 2 व्हीलर आणि मोठा केक आणला होता. तलवार आणली होती केक कापायला, नाही का? छत्रपतींनी ही तलवार हातात घेतली, भवानीचं अधिष्ठान त्या तलवारीला दिलं. शत्रूची मुंडकी उडवण्याकरता जी तलवार वापरली, गुलामीचा अंधकार दूर करण्याकरता जी तलवार वापरली, त्यांनी आमची पिढी आता केक कापायला लागली. मग आम्ही खरंच आमचं अधपतन आहे की खरंच ऊर्ध्वगामिनी वाटचाल आहे याचा विचार करायला लागेल. आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो, आम्हीही वाढदिवस करतो, पण आमच्याकडचे वाढदिवस कसे असतात मी सांगत नाही, जाऊ दे, आता सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण या नरेंद्राच्या वाढदिवसा दिवशी भुवनेश्वरी मातेनी ओवाळायला घेतलं, औक्षण करायला घेतलं, घरी गोडधोड बनवलं, मस्तपैकी सगळे मित्रमंडळी जमले आणि त्या मित्रमंडळींनी आपापसात चर्चा केली. ए मोठेपणी तू कोण होणार रे? दुसऱ्यांनी विचारलं, ए तू कोण होणार रे? म्हणला माझे वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. माझे वडील इंजिनियर आहेत, मी इंजिनियर होणार. माझे वडील शिक्षक आहेत, मी शिक्षक होणार. असं सगळी चर्चा चालू असताना या पठ्ठ्यावर पाळी आली आणि याला विचारलं, तू मोठेपणी कोण होणार रे? तू मोठेपणी कोण होणार? त्यावेळी या पठ्ठ्याने नेमकं असं उत्तर दिलं, मी मोठेपणी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. उत्तर होतं, मी मोठेपणी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. आणि उत्तरेकडचा एक शब्द आहे, त्याला कोचमन असं म्हणतात. कोचमन, टांगा जो हाकतो ना, आणि त्या टांग्याचा तिकडचा शब्द आहे बग्गी. बग्गी म्हणतात, कारण त्याच्यामध्ये जो घोडा हाकणारा माणूस आहे तो असा उंचावर असतो आणि मागे पाहुणा जो कोण बसणार आहे तो खाली असतो उंचीने. या 5 वर्षाच्या नरेंद्रांनी आपल्या वडिलांना पाहिलं होतं कोर्टात जाताना सुटाबुटात जातात. तो इंग्रजांचा पोशाख असल्यामुळे तो आवडत नव्हता, पण ज्या घोड्याच्या गाडीत बसून जात होता तो गाडीवाला जो होता ना, त्याचा पोशाख लालबुंद, त्याचा सुरवार, त्याचा झब्बा सुरवार, त्याचा लालबुंद फेटा, लांब मिशा त्याच्या, आणि त्याला बघून नरेंद्राला वाटायचं मला कोच बनवायचंय. वडिलांना सांगितलं मी मोठा झाल्यावर घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. आता इथे आपल्यातला एखादा वडील बाप असता तर त्यांनी काय केलं असतं? कानपटात खाल्ली असती त्या पोरांनी. म्हणाले असते तुझा बाप वकील आहे आणि तू टांगेवाला होणार, काहीच वाटत नाही तुला. पण मायबाप काय असतात, अमृताची वेल काय असते बघा. भुवनेश्वरी माता सांगते, बाळा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, माझी काही हरकत नाही. पण घरामध्ये मोठा मोठा एक फोटो होता, चित्र होतं. कुरुक्षेत्रावर भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारे, आणि ते चित्र नरेंद्राला 5व्या वर्षी दाखवलं. आणि भुवनेश्वरी माता म्हणतात, बाळा मोठेपणी मी, बाबा मोठेपणी मी, ऐटीत बसूनीच बग्गी हाकणार, हरकत नाही बाळा अर्जुन रथीचा तू कृष्ण होणार. तू काय कर, तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव, अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाळ कृष्ण हो माझ्या राजा. इतकं सुंदर जीवन तत्वज्ञान आणि सोपं एक माता आपल्या लेकराला देऊ शकते आणि अमृतासारखं जीवन घडवू शकते. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्या पोटी ही 4 लेकरं जन्माला आली ना, ही अमृताची वेल होती. म्हणून अमृताची फळं या घरात जन्माला आली. अमृतासारखं जीवन झालं. अमृताची संजीवनी या महाराष्ट्रामध्ये उतू गेली. ज्या दिवशी पैठणच्या ब्रह्मवृंदांनी निर्णय दिला होता सगळ्यांना की लेकरांना जर संन्याशाची पोरं म्हणून विठंबना नको असेल, जीवन चांगलं जगायला हवं असेल, तर आई बापाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी ब्रह्मवृंदांच्या समोर हात जोडतात आणि सांगतात, भूदेव आपला निर्णय आम्हाला मान्य आहे. देहांत प्रायश्चित्ताची तयारी केली. आपल्या 4ही लेकरांचा निरोप घेतला. झोपलेल्या अवस्थेमध्ये मातेचं मन पुढे जात नव्हतं, पाऊल पुढे जात नव्हतं. एकीकडे पतिधर्म होता आणि एकीकडे वात्सल्य ओसंडून वाहत होतं. आपल्या लेकरांकडे यावं. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरनं हात फिरवला. निवृत्तीनाथ उठून उभे राहिले, जागे झाले. म्हणले, निवृत्ती तू मोठा आहेस, आम्हाला जावं लागेल. तुझ्या 3ही भावंडांना तू सांभाळ. अमृताचं बीज कसं असतं, अमृताची फळं कशी असतात. तू मोठा आहेस ना,
तुला या तुझ्या 3 भावंडांना सांभाळावं लागेल. म्हणून निवृत्तीनाथांना शांत केलं, समजावलं. ही 3ही लेकरं झोपलेली आहेत. सोपान काका, आमचे मुक्ताई, ब्रह्मचित्कला आणि ज्ञानदादा. तिघांच्याही डोक्यावरनं हात फिरवला, पांघरुणं सरळ केली आणि जड अंतःकरणाने आईसाहेब निघून गेल्या. निबिड अंधकारामध्ये, रात्रीच्या त्या अंधकारामध्ये कुत्र्यांचं किंचाळणं फक्त कानावर येत होतं आणि इंद्रायणी संथ वाहत होती. या दोघांनीही एका पाठोपाठ एक इंद्रायणीच्या डोहामध्ये उड्या टाकाव्या. पाण्यावर वलय वलय उठली आणि काही काळ इंद्रायणी गहिवरली, शांत झाली. संपलं जीवन, संपलं जीवन. भगवंताच्या, देवाच्या, देशाच्या चरणावर समर्पित करून टाकलं. आणि ही 4ही लेकरं पाठीशी होती, का तर समाजामध्ये मानाने जगता येईल म्हणून. पण थांबला का छळ? छळ थांबला नाही. समाजाने नको नको करून एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला. पण तरी सुद्धा जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, इतकं उदात्त मागणं मागणारी संत हृदय या भूमीमध्ये जन्माला आली आहेत. ज्यावेळी आई निघून गेली, बाबा निघून गेले, कळालं. निवृत्तीनाथ अंगणामध्ये बसलेत आणि छोटीशी मुक्ताई डोळे चोळत चोळत बाहेर येते आणि दादाला सांगते, दादा दादा माझी आई कुठे रे? निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते मुक्ते आई देवाघरी गेली ग, आई देवाघरी गेली. दादा ती तर रोजच जाते, आत्ता येईल म्हणाली एवढ्यात. सिद्धेश्वराला गेली असेल, अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा मारून एवढ्यात येईल. नाही मुक्ते, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे, आई कधीच नाही येण्याकरता गेली आहे. दादा आई कधीच नाही येणार, मग तुला आई कुठली रे? आणि रात्रभर साठवून ठेवलेला हंबरडा निवृत्तीनाथ फोडतात आणि डसडसा रडून मुक्ताईला कवटाळून घेतात आणि म्हणतात, मुक्ते आजपासून तू माझी आई, तू माझी आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ताई, मुक्ताई झालं. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. ब्रह्मचित्करा होती बहीण म्हणून जन्माला आली, पण आई झाली सगळ्या 3ही भावंडांची. ही लेकरं ज्या एका विरक्त असलेल्या जोडप्यानी भक्तीचं साक्षात मूर्तिमंत प्रतीक म्हणजे आमची रुक्मिणी माता होत्या आणि वैराग्याचं साक्षात प्रतीक म्हणजे विठ्ठलपंत होते. ही अमृताची वेल होती, म्हणून अमृताचं फळ या भूमीत जन्माला आलं. या भूमीला एक राजमाता मिळाली. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतात श्रोते हो. ज्या मातेनी आपल्या 50 वर्षाच्या दीर्घ राजकारणाचा अनुभव आपल्या सुपुत्राच्या गर्भापासून त्याच्या रक्तात पेरला होता, गर्भापासून. आणि 5व्या वर्षी त्याच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं अंजन घातलं आणि 5व्या वर्षी आपल्या लेकराला विचारलं होतं, राजा या पुण्याच्या भूमीमध्ये इथं वाडा नाही, घोडा नाही, सगळं स्मशान झालंय, पुण्याचं मसनवड झाली. आपल्याच लोकांनी आपल्याच भूमीवर गाढवाचा नांगर फिरवलाय. इथं आपल्या बाया बापड्यांच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित नाहीये, देवळातला देव सुरक्षित नाही, वेदशाळेतला वेद सुरक्षित नाही. इथं स्वराज्य स्थापना करशील का रे? 5 वर्षाच्या बाळाच्या डोळ्यात स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहणारी माता ही या मातीतली अमृताची वेल होती. म्हणून तर राजे घडले, राजे लढले आपल्याला माहितीये. पण मी एक धाडसी विधान बऱ्याचदा करत असते की राजे कुठूनही अवतीर्ण झाले किंवा भवानी मातेने असा आशीर्वाद दिला आणि प्रगट झाले असं काही घडलेलं नाहीये. जिजाऊ माता जर या इतिहासाच्या कालपटावर आल्या नसत्या तर छत्रपतींचं घडणं झालं नसतं, हे इतिहासाला मान्य करावं लागेल. म्हणून अमृताची वेल जशी असेल तसं अमृताचं फळ असेल. म्हणून मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. संतांना अमृताची उपमा तुकोबरायांना का द्यावीशी वाटली? आमचं जीवन त्या पद्धतीने झालं पाहिजे, आमचं जीवन त्या दिशेने गेलं पाहिजे. मोठ्या माणसांवर का जबाबदारी आहे? ज्ञानोबराय सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडीलच जर रोज पानपट्टीवर जात असतील, तुम्ही जागे आहेत ना सगळे? अवघड आहे का काही? नाही ना. तर मुलगा दुसरं काहीच करणार नाही, काहीच नाही करणार. मोठ्या माणसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. आणि आज आमच्या घराघरामध्ये धर्माचं शिक्षण दिलं जावं, संत वाङ्मय सांगितलं जावं. लेकरांच्या कानी कपाळी ओरडून ज्ञानोबांचं तुकोबांचं चरित्र जेव्हा या महाराष्ट्रातलं लेकरू शिकेल ना, तेव्हा त्याच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाण्याची ताकद त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं सुंदर आणि सोपं जीवन तत्वज्ञान या मातीमध्ये पेरले, पण आम्हाला आमची श्रीमंती आमच्या लक्षात नाही घेते आम्ही. आता येणारच आहे गणपती उत्सव. मी नेहमी असं म्हणते, ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये पडद्याच्या मागे पत्त्यांचे डाव रंगणं बंद होतील, त्या दिवशी या महाराष्ट्रातला गणेशोत्सव खऱ्या अर्थी लोकमान्यांना हवा तसा घडेल बरं का.
मी सगळ्यांना नाही धरत आहे याच्यामध्ये, बरं अपवादात्मक आहे. अनेक तरुण मंडळ आहेत की जी उत्तम आदर्श कामं करतायत, उत्तम समाज उपयोगी आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करतात. पण एकीकडे दुसरीकडे पाहिलं तर संस्कृतीच्या नावाखाली किती अधपतन चालतंय याचंही दर्शन आपण घेतो. मग आम्ही अमृतासारखं जीवन आमचं कसं घडवणार? मग त्याकरता असं अमृतमय आणि असं उदात्त जीवन घडवण्याकरता आम्हाला कुणाच्या सहवासात गेलं पाहिजे त्याचं उत्तर देतात तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसियाचा संग दे नारायणा, 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 ऐसियाचा संग दे नारायणा. बोलावा वचन जयाची, बोलावा वचन, बोलावा वचन जयाची, ऐसियाचा संग दे नारायणा, ऐसियाचा संग दे नारायणा. बोलावा वचना, बोलावा वचना दयाची, ऐसियाचा संग दे नारायणा, नारायण, ऐसियाचा संग नारायण, नारायण, ऐसियाचा संग दे नारायण, दे नारायण. वा वा, टाळ्या वाजवा जोरदार. ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. सोपं सांगितलं. कुणाच्या संघात जायचं, कुणाच्या सहवासात जायचं. बघा, संघाचा रंग मनाला लागतो असं म्हणतात. एक वेळ पंगत चुकली तरी चालेल, पण संगत नाही चुकता कामा. सगळी वाट लागते जीवनाची किंवा एकतर उत्थान होतं. त्यामुळे आम्ही कुणाच्या संगतीत आहोत, कुणाच्या बसण्या उठण्यात आहोत. तुकोबरायांनी किती सोपं अध्यात्म दिलं हो आम्हाला. आम्हाला वाटतं अध्यात्म म्हणजे फार असं काहीतरी अवघड आहे की आम्ही हसायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, असं आपलं गंभीर बसायचं. अध्यात्म असं नाहीये. अध्यात्म आत्म्याचं ज्ञान आहे. सगळ्यात मनाची उत्तम प्रसन्नता ज्याने टिकते ते अध्यात्म आहे. समाधी 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 म्हणजे दुसरं काय हो? मनाची टिकणारी अखंड प्रसन्न अवस्था म्हणजे समाधी आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मग आता जमलं ना, आम्हाला प्रसन्न राहता येईल ना. काही चेहऱ्यांकडे बघवत नाही, कायम 12 वाजलेले असतात. सगळ्या जगाचा ताप जणू काही माझ्याकडेच आहे. आपल्या असण्यानी आणि आपल्या नसण्यानी इथं काहीच फरक पडत नाही. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आम्ही सुखी होऊ. आम्हाला फार असं वाटतं मी आहे म्हणून सगळं चाललंय, माझ्यामुळेच सगळं चाललंय. असं नाहीये. इथं कुणीच कुणाचं नाही. तुम्ही नव्हता तोपर्यंतही जग रहाट चालूच होती आणि तुम्ही आता नसाल किंवा असाल तेव्हाही जग चालूच राहणार आहे. कुणाचं कुणा वाचून इथं काही अडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा मी आहे म्हणून विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे खून पाडणारे भाऊ आपण पाहतो. का रामायण बघायचं म्हण? अमृतासारखं जीवन जर जगायचं असेल ना तर आम्हाला संतांनी दिलेलं तत्वज्ञान अभ्यासावं लागेल. रामायणाकडे जावं लागेल या देशाच्या तरुणाला. तिथं बंधुप्रेम आम्हाला बघायला मिळेल भरताचं आणि प्रभू रामचंद्रांचं. काय झालं प्रभू रामांचं? ज्या दिवशी वनवासाला जायचंय असं कळलं, भरत त्या दिवशी नव्हते तिथं उपस्थित आणि रामप्रभू निघून गेले. आणि जेव्हा भरत आले ना त्यावेळी आपल्या आईच्या अंगावर धावून गेले होते भरत. मारावे तुझं वाटे परी म्हणतो रामराय माय तुला म्हणले होते. अगं कैदाशिनी, तुला मारावंसं वाटतंय पण माझा राम तुला आई म्हणतो ना म्हणून मारत नाही. हे प्रेम होतं, बंधुप्रेम. भरतांनी कधीच सिंहासनाचा हव्यास धरला नाही.
कायम रामांच्या पादुकांची स्थापना केली आणि निष्ठावान सेवक म्हणून राज्याचा कारभार सांभाळला ना. हे बंधुक प्रेम जमायचं असेल तर हृदयात ओलावा निर्माण व्हावा लागेल आणि तो ओलावा निर्माण होण्याकरता संतांकडे जावं लागेल. कारण संत कसे आहेत? मऊ मृदू सबाह्य नवनीत, जैसे सज्जनांचे चित्त. लोण्यापेक्षा सुद्धा मऊ आहेत संतांचं हृदय. बोलायला लागले तर अमृत पाझरतं. साच आणि मवाळ. माझे ज्ञानोबा माऊली बोलायला लागली. ज्ञानेश्वरीची संजीवनी आम्ही पाहिली. काय आहे शब्द? मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आई म्हटलं ना, आई म्हटलं का? तितकी हृदयामध्ये ओल आहे. आता तुकोबराय म्हणतात, ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची. ज्यांच्या शब्दाला ओल आहे, ओल. तुम्ही म्हणाल ओलं कसं बोलायचं? शब्द कसे भिजवायचे? भिजवता येतात का शब्द? नाही. पण एखाद्याच्या हृदयाला जखम करणार नाही असा तर शब्द आम्ही बोलू शकतो. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. असं आहे. 550 वर्षापूर्वी किंवा 25 वर्षापूर्वी एखाद्याने दिलेली एक शब्दाची जखम आमच्या हृदयाला व्रण करून जाते आणि ती वर्षानुवर्ष निघत नाही. शस्त्राची जखम निघते पण शब्दानी माणूस लवकर दुखावला जातो. मग बोलायचं कसं? बोलू ऐसे बोल बोला, बोलू ऐसे बोल बोला, बोलू ऐसे बोल. बोलू ऐसे बोल बोल, बोलू ऐसे बोल. रे बोले विठ्ठला डोले, रे बोले विठ्ठला डोले, रे बोले विठ्ठला डोले, रे बोले विठ्ठल डोले. ओ प्रेम सर्वांगाचे, प्रेम सर्वांगाचे. आई प्रेम सर्वांगाचे, आई प्रेम सर्वांगाचे. ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया. ज्यांच्या वचनाला भगवत प्रेमाची ओल आहे, ओल. जे शब्द भावनेने भिजलेले आहेत त्यांच्या संघामध्ये त्यांचा संग मला दे. ऐसी यांचा संग देई नारायणा. मग म्हणाले ओळखायचं कसं आता अशा माणसांना? कारण अलीकडे संत म्हणजे भगव्या कपड्यातलेच फक्त संत आहेत का? असं नाहीये. संतत्वाचं हृदय असणारी बरीच माणसं आजूबाजूला आहेत. पण म्हणाले ओळखता आलं पाहिजे म्हणून क्रायटेरिया दिला. गर्वन्नो द्वहते न निंदती परान्नो भाषते निष्ठुरम उक्तंकेन चिदः प्रियंच सहते क्रोधंच नालंबते श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत् दोषांच्छादयते स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं. लक्षणं दिली संतांची. म्हणले ओळखायचं कसं त्यांना? गर्वन्नोद्वहते, गर्व कधीच करत नाही. न निंदती परान, दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला सुद्धा शिवत नाही. नाही तर आपण 4 बायका एकत्र जमलो असं म्हणतात सगळ्या राजेगावचं वर्तमानपत्र तिथं मिळतं. याचं काय झालं, तिचं काय झालं, ती तशीच तुला म्हणून सांगते. कशा करतो हे सगळं करून आपल्याला काय मिळतं खरं सांगा? पण आपण असं कधी बोलतो का? आज किती ग ओव्या वाचल्या तू ज्ञानेश्वरीच्या? आज हरिपाठ केलास का ग? आज किती जप झाला तुझा? आम्ही हे नाही करत, आम्ही हे नाही करत. मग संतांना आम्हाला सांगावं लागलं. म्हणाले अशा सत्संगात जा, अशा संघात जा की जिथे ओल असेल, जिथल्या वचनांना ओल असेल, जिथं भगवत प्रेम ओसंडून वाहत असेल. मग आता कुठं जायचं? आता संतांकडे जायचं. माऊलींची ज्ञानेश्वरी घ्यायची, तुकोबांची गाथा घ्यायची. आमचं मन इकडे यायला तयार होत नाही. आम्ही लेकरू होऊन माऊलींच्या ज्ञानेश्वरीकडे जात नाही बरं का सहसा. मग लहानपण स्वतःकडे घ्यावं आणि जावं. किती ओल आहे, किती प्रेम आहे. संघाचा परिणाम काय होतो श्रोते हो? संघाचा परिणाम होतो तुकोबाराय देहूमध्ये कीर्तन करायचे. येडा तुक्या म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते आधी. पण ज्या दिवशी छत्रपती सुद्धा कीर्तनाला बसतायत, किंबहुना तुकोबांचा अधिकार जगाला कळतो ना, त्या दिवशी सगळ्या पंचक्रोशीत तुकोबांची कीर्तनं रंगायला लागली, बोलवणी यायला लागली. आणि लोहगावला तुकोबारायांचं कीर्तन. देहू ते लोहगाव अंतर आपल्याला माहितीये.
ते चालत तुकोबराय कीर्तनाला जायचे. पूर्वीचा काळ. लोहगावात जाऊन कीर्तन छान. त्या दिवशी कीर्तन होतं शिवबा कासारांच्या घरी. महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते. शिवबा कासारांच्या घरी वाड्यामध्ये तुकोबरायांचं कीर्तन रंगलं. हा रंग कीर्तनाला, ज्या कीर्तनात साक्षात पांडुरंग येत होता ते कीर्तन काय गोड असेल, काय गोड असेल. आमच्या कीर्तनात त्या नावाची एक व्यक्ती बसली तरी आम्ही भाग्य समजतो आमचं. किती गोड असेल तुकोबरायांचं कीर्तन. पांडुरंग कीर्तनात येत होता. कीर्तन झाल्यावर कडकडून, आणि 1.5-2 तासाचं नाही हो, पोट भरून मन भरून 5-5 तास कीर्तन. आपल्याला जमतं का एवढं? नाही ना. 5 तास कोण बसणार कीर्तनाला? मन भरून कीर्तन करावं. त्या दिवशी इतकं सुंदर कीर्तन झालं तुकोबरायांचं. आणि कीर्तन संपलं. आता शिवबा कासार महाराजांना म्हणतायत, महाराज इथं राहा, आजचा दिवस मुक्काम करा आणि उद्या सकाळी उजाडलं की निघून जाते हुला. नाही म्हणले, आवली आहे घरी. आणि आवली म्हणजे काय प्रकरण होतं जिजाई मातांचं. जिजाई आई साहेब या महाराष्ट्राला 2 जिजाई अशा मिळाल्या की जिनी एक पांडुरंगाचा भक्त तुकोबरायांना सांभाळलं, आणि जी जिजाई आपण मगाशी ऐकलं तिने एक शककर्ता राजा महाराष्ट्राला दिला. अशा 2 जिजाई या महाराष्ट्राचं संचित आहे, खूप मोठं संचित आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा जिजाई माऊलीची काळजी जास्त घेतली. का? तू माझ्या तुकोबरायांना सांभाळते ना, म्हणून जिजाई आई साहेबांचा काटा काढला भगवंतांनी. किती दुःख दूर करावं, किती सांभाळावं. तुकोबराय म्हणले, नको, आवली घरी वाट बघत असेल, मला गेलं पाहिजे. म्हणून महाराज निघाले. आणि अर्ध्या रात्री लोहगावातनं देहूकडे जात असताना वाटेमध्ये रात्रीच्या प्रहराला एक 15 माणसांचं टोळकं तुकोबरायांच्या समोरनं चालत आलं. आणि महाराजांच्या समोर आले आणि आपापसात चर्चा केली. म्हणले, अरे आपल्यापैकी एक जण कमी आहे म्हणाले, यांना घेऊया का? आता ते कोण होते सांगायला पाहिजे का? आपल्यापैकी एक जण कमी आहे, तुकोबरायांना आपल्याला घेतलं पाहिजे सोबत. म्हणले, तुकोबा येताय का? चोर होते सगळे, लुटारू होते. महाराज येताय का आमच्या सोबत? संत प्रतिक्रिया देत नाही, शांत. येतो म्हणाले, कुठे सुद्धा नाही विचारलं. परत मोर्चा वळवला शिवबा कासारांच्या घरी. आणि शिवबा कासारांच्या वाड्याचं दार तुकोबरायांनी या चोरांना उघडून दिलं. सगळे आतमध्ये गेले. घरातलं जे जे मौल्यवान सामान होतं ते सगळं काढायला सुरुवात केली. तुकोबराय मदत करतायत. सगळं दिलं. आणि बघता बघता त्याच्यात 2 तास गेले. पहाटेचे 4 वाजले. पहाटेचे 4 वाजल्याबरोबर तुकोबरायांची वेळ, खऱ्या साधकाची वेळ काय असते? आपली पहाट कधी होते? आपण सगळी सूर्यवंशी आहे. आमच्या नवीन पिढीला तर आता सूर्योदय कधी बघायलाच मिळत नाही, माहिती पण नाही, नाही का? पण तुकोबरायांची पहाट आणि तो पहाटेचा काकडा, हातामध्ये एक काशाची थाळी आली होती आणि एक लाटणं आलं होतं. सुरू झाले तिथेच, उठा जागे व्हारे आता, स्वर्ण करा पंढरीनाथा, भावे करणी ठेवा माथा, व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, स्वर्ण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा, सुख व्यथा जन्माचा. कनकाच्या परियळी उजळुनी आरती, उजळुनी आरती, रत्नदीप प्रभा, रत्नदीप प्रभा, कैशा पाजल्या ज्योती. ओवाळू दे माये सभाय साजिरा, सभाय साजिरा, राही रखमाबाई, राही रखमाबाई, सत्य भावेशावरा, सावळा सुकुमार जैसा कर्दळी गावा. इतकं भगवंताचं गोड वर्णन करण्यात तुकोबाई रंगलेत. आणि शिवबा कासार घरची मंडळी सगळी उठली. म्हणले, महाराज इथेच काकडा सुरू केला, गेला नाहीत घरी? नाही गेलो म्हणाले. परत आलात? हा गेलो होतो, परत आलो. मग बरोबर कोण आले? आता तुकोबराय काकडा सुरू करतायत म्हटल्यानंतर हे सगळे चोर लपून बसले. झाली पंचायत. म्हणले, यांच्या बरोबर आलो आणि यांनीच आपल्याला सापडून दिलं. सगळे लपून बसले. तुकोबराय म्हणाले, माझ्या बरोबर कोण आले सांगू? दिंडी आलीये. सगळे बाहेर आले. सगळ्यांनी बुके लावून घेतले. तुकोबांकडून सगळ्यांनी माळा घालून घेतल्या. काय परिणाम आहे? काय जीवन असावं जे स्वतःचा प्रभाव इतरांच्या जीवनावर टाकतं? काय भोजन आहे संतांचं? काय जीवन आहे संतांचं? संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान,
जेवण करायचं, कशाच्या सानिध्यात राहायचं, आचार विचार उच्चार व्यवहार आहार सगळंच सांगितलंय, सगळ्याचं मार्गदर्शन केलंय. कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. लोकांनी माळा तर घातल्या मधल्या काळामध्ये, पण कोरोना आला की काढून ठेवल्या. डॉक्टर म्हणले चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे तब्येती करता. आमच्या निष्ठा पक्क्या नाहीयेत, आमच्या धारणा पक्क्या नाहीयेत. पण माळ आली गळ्यात की माळेबरोबर पथ्य येतं. पथ्य पहिलं, गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. किती गोड बोलावं, संतांकडे बघून शिकावं. ओ लावा वचना जयांचिया, सहज दर्शन सहज स्पर्श संत दर्शने. काय लाभ होतो? पद्मनाभ जोडला जातो म्हणाले, देव जोडला जातो, देव प्राप्त होतो. कारण देवाला प्राप्त करण्याचं एकमेव साधन किंवा एकमेव जर कुणी असेल तर ते संत दर्शन आहे, संतांचा स्पर्श आहे, संतांचा सहवास आहे. अनेक संत या भूमीला लाभलेत. ज्ञानोबा तुकोबांची ही परंपरा आहे. ज्ञानोबा तुकोबांनंतर अलीकडच्या काळातले अनेक संत आहेत. आपल्याला कारंजा मंडपात जर आपण कुणी गेला असाल, माऊलींच्या समाधीच्या समोर त्या मंडपामध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांचा सुंदर फोटो पाहायला मिळतो. महाराज प्रज्ञाचक्षु होते. 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं महाराजांना. चाचरती चाचरती बाहेर निघाले, ठाकाची मिठे काय करू. किती आनंद आहे बघा. माऊलींनी विरह भावामध्ये माधुर्य भावामध्ये विरहिण्या लिहिल्या. राधेची भक्ती माधुर्य भावाची होती. रामकृष्ण परमहंस माधुर्य भावामध्ये पुरुष देह पण स्त्री भावानी केलेली भक्ती, तसं गुलाबराव महाराजांची. आणि संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज हे विदर्भातले संत आहेत. प्रज्ञाचक्षु म्हणायचं त्यांना. आज माऊलींवर इतकं प्रेम केलं त्यांनी आणि वारकरी संप्रदायाचं एक भाकीत त्यांनी वर्तवून ठेवलंय. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात मोठा पंथ आणि संप्रदाय जर कुठला असेल तर तो वारकरी पंथ आहे, वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाबद्दल भाकीत वर्तवणारे हे संत आहेत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. त्यांनी असं भाकीत वर्तवलं होतं, येणाऱ्या काळामध्ये जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय आणि सगळ्यात मोठा पंथ कुठला असेल तर तो वारकरी विश्वपंथ होण्याच्या मार्गावर आहे. हे भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. संतांच्या वचनामध्ये एवढी ताकद असते. त्या गुलाबराव महाराज आळंदीला त्यांची प्रवचनं चालू होती आजोळ घरात आणि ज्ञानोबारायांच्या समाधीचा अभिषेक चालू होता. अभिषेक करणारी एक व्यक्ती होती ल रा पांगारकर, ज्यांनी संत साहित्याचा खूप मोठा अभ्यास केला. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर गुलाबराव महाराजांचे अनुयायी होते. अभिषेकाची वेळ आली आणि अभिषेक सुरू झाला. अगदी षोडशोपचार अभिषेक, पंचामृत लेपन चाललं होतं समाधीला आणि अष्टसात्विक भावजागृती झाली. डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहत आहेत आणि असं हात फिरवत आहेत समाधीवरून. गुलाबराव महाराज तिकडे प्रवचनात आहेत आणि पांगारकर समाधीवरनं हात फिरवतायत. आनंद वाटतोय की मी माझ्या माऊलीला नाहू मखू घालतोय. आणि इतक्या सुंदर पद्धतीने हात फिरवत असताना अचानक गुलाबराव महाराजांचा आवाज पांगारकरांच्या कानात घुमला आणि तो कानात आवाज असा आला की पांगारकर, हातातली अंगठी तेवढी काढून ठेवा, माझ्या माऊलीला टोचतीये ती अंगठी. संवेदना किती एकरूप झाल्या असतील आपण कल्पना करू शकतो. हे फक्त बोलता येतं, बोलायला सोपं आहे. समाधीच्या गप्पा मारायला सोपे आहेत. माऊलींची समाधी त्यावर बोलायला सोपं आहे. तुकोबरायांचं वैकुंठ गमन बोलायला सोपं, किंबहुना चर्चा करायला सोपं आहे. आणि तुकोबराय वैकुंठाला गेले नाहीत असंही म्हणायला सोपं आहे, म्हणायला सोपं आहे. पण खरं सांगू, कितीही काहीही झालं तरी माऊलींची समाधी संजीवन समाधी आणि तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन हे इतिहासाला मान्य करावं लागेल. हे त्रिकाला बाधित सत्य आहे. इथं आमचा भाव ज्यावेळी जागृत होईल त्यावेळी आम्हाला हे सगळं मान्य होईल. गुलाबराव महाराजांचा आवाज पांगारकरांच्या कानात घुमला आणि म्हणाले, थोडंसं हळू करता का जरा, माऊलींना तुमच्या हातातली अंगठी टोचतीये. ढसढसा रडायला लागले पांगारकर. म्हणले का? मला नाही कळलं माझ्या हातात अंगठी होती. माझ्याही कर्णेंद्रियांना श्राव्य नसलेला ध्वनी तिकडे गुलाबराव महाराजांच्या कानात ऐकू गेला
आणि त्यांना कळलं माऊलींना माझी अंगठी टोचत असेल. इतका भाव भगवंताच्या चरणी एकरूप झाला. तेव्हा संतत्व या वृत्तीला एखादी व्यक्ती जाऊ शकते. आणि जगाने कितीही आघात केले तरी सुद्धा तेची संत सोशी जगाचे आघात सगळं सहन केलं आणि जगाच्या कल्याणच चिंतन केलं. आणि ते सुद्धा दंडवत घालून जगाच्या कल्याणाची कामना केली आहे संतांनी बघा. म्हणून आमच्या जीवनाचा आचार विचार उच्चार व्यवहार कसा असावा अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबराय आम्हाला सांगतात. उत्तम सेवन शीतल कंठाची उत्तम सेवन शीतल कंठाची उत्तम सेवन शीतळ कंठाची उत्तम सेवन शीतळ कंठाची उत्तम सेवन शीतल कंठाची उत्तम उत्तम सेवन शीतळ कंठाची उत्तम सेवन शीतळ कंठाची पुष्टिकांती तैसी दिसेवरी पुष्टिकांती तैसी दिसेवरी ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायणा पुष्टकांती तैसी दिसेवरी पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. खायचं काय काय खायचं? मांसाहार हा माणसाच्या जीवनाचा आहार नाहीच आहे, मनुष्याचा आहार नाही. वाघानं एखादं श्वापद मारलं तर त्याला ते पाप नाहीये, निसर्गाने ते त्याचं अन्न निर्माण केले. जीवो जीवस्य जीवनम ही जंगलची साखळी आहे, माणसाच्या जीवनाची नाहीये. त्यामुळे काय जेवण काय उत्तम सेवन करावं, कसा आहार असावा. आणि मग भारतीय संस्कृतीने भारतीय अध्यात्मशास्त्राने संत विचारांनी इथल्या तरुणाईचं मन मनगट आणि मेंदू बळकट केलाय. कारण त्यांना माहितीये व्यसनाधीन झालेली एखादी तरुणाई आतमध्ये शरीर नावाच्या उपकरणामध्ये व्यसन टाकलं की ते त्या क्षणी ते यंत्र गंजायला सुरुवात होते. त्यामुळे इथे पोलादी स्नायू आणि अशी मनगट इथल्या तरुणाईची असावीत. म्हणून स्वामीजी सुद्धा म्हणायचे की मला निरोगी निर्व्यसनी आणि पोलादी स्नायूंचे संन्यासी द्या, मी देश बदलवून टाकीन. मी देश बदलवून टाकण्याचं सामर्थ्य. अशा संन्यासांची कल्पना केली, याचना केली. म्हणून छत्रपतींनी सुद्धा ज्या महादेवासमोर 150 मावळ्यांच्या धारोषण रक्ताचा अभिषेक केला आणि महादेवाला सांगितलं होतं की तू विषप्राशन करतोयस, पण ती ताकद शारीरिक मानसिक आमच्यामध्ये निर्माण व्हावी आणि आम्हाला स्वराज्य निर्मितीचं बळ भगवंता तू दे. उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी. उत्तम जीवन आहार विहार आणि आचारानेच घडू शकतं. संतांच्या विचारांनी आम्हाला कळालं. छत्रपती शिवप्रभूंनी आपल्या रक्ताचा अभिषेक ज्यावेळी शंभू महादेवाच्या समोर केला ना पिंडीवरती, त्यावेळी भगवंताला याचना केली होती की हे भगवंता, हर हर महादेव हा तुझ्या सैन्याचा जागर आहे, आम्हाला ते बळ मिळू दे. आणि प्रार्थना करावी. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्य लंबितं भुजंग तुंग मालिका टमन 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 निनाद वट्टमन मयूचकार खंडतांडवं तनोतु शिव शिव. जटाकटाह संभ्रम प्रमन्निलिम्बं निधनी विलोकमी शिवन्नरी विराजमान उदरी रगात् 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 छत्रपतींचा असेल, आदर्श स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराजांचा असेल. आमच्या लेकरांसमोर आदर्श चुकीचे आहेत सध्या. एखाद्याला विचारलं ना तुला कोण आवडतो, तर पिक्चरच्या हिरोचं नाव पटकन समोर येतं नाही का.
एखाद्या हिरोईनचं नाव सांगितलं का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही का? पटकन पटकन आम्ही एखाद्या हिरोचं नाव सांगून देतो. एखाद्या मुलीला विचारलं पटकन, एखादी हिरोईन तिचा आदर्श असते. मला तिच्यासारखी केशभूषा, तिच्यासारखी वेशभूषा करायला आवडते, पण कपाळाला गंध लाव म्हटलं की तिला राग येतो. एखादी टिकली लाव. आमच्या एखाद्या तरुणाला सांगितलं डोक्याला टोपी घाल आणि गणपतीच्या आरतीला उभा राहा धोतर नेसून, ते म्हणतं बरमुड्यावरच करतो. काय बिघडतंय? जाऊ दे ना. अहो बिघडत काही नाही, देवाचं काही नाही बिघडत, आपलं बिघडेल. आपली परंपरा जर आपण नाही जपली ना, पोशाखापासून, आचारापासून, विचारापासून, व्यवहारापासून, आहारापासून सगळं सगळं. आम्ही हिंदू आहोत ना, आमच्या हिंदुत्वाचा आम्हाला अभिमान नाहीये. संतांनी आमची धर्मभावना जागृत केली. इथला धर्म सुरक्षित राहावा. आम्ही जर त्याकरता प्रयत्न नाही केले तर येणाऱ्या पिढीला पाऊल ठेवायला विधभर जमीन तरी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. इतकी आक्रमणं आहेत. वर्षानुवर्ष आक्रमणं होती, शस्त्राची, शास्त्राची, विचारांची सगळी आक्रमणं झाली. पण आता आम्हाला सावध व्हावं लागेल. घराघरातल्या लेकरांना धर्मशिक्षण द्यावं लागेल. बाई ग बस देवा पुढं, बाबा रे बस देवा पुढं. घरातली आजी सांगते अगं छानपैकी देवाला दिवा लावला की म्हण ग बाई. आजी ती मुलगी आई आजीला सांगते तुला काही कळत नाही ग. आणि मग गॅदरिंग आलं शाळेचं की आमची 7वी 8वीतली मुलगी कमी कपड्यांमध्ये नको त्या गाण्यांवरती नाचते. आई वडिलांसह सगळा समाज शिट्ट्या मारतो. यासारखी नतद्रष्टता आमच्या समाजामध्ये दुसरी नाहीये कुठली. मला माफ करा, मी थोडं स्पष्ट बोलते. आम्ही आमच्या लेकीबाळींचं आयुष्य, आमच्या लेकरांचं आयुष्य, भविष्य जर सुरक्षित ठेवायचं असेल, म्हणू दे ना एखादा गीतेचा अध्याय, म्हणू दे ना तोंडपाठ हरिपाठ शाळेच्या गॅदरिंगमध्ये, कुठं बिघडतं. करू दे ना एखादा छत्रपतींची नाट्यकलाकृती, कुठं बिघडतं. पण नाही हो, नको त्या गाण्यावर आमची पोरं थिल्लरपणे नाचतात आणि आईवडिलांना सुद्धा आनंद होतो. काय नाचली माझी पोरगी. मग आम्ही ज्ञानोबांचे तुकोबांचे अंश आहोत, त्यांचे वारसदार आहोत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो. इथल्या लेकीबाळींना सुरक्षा मिळावी, इथलं कुंकू सुरक्षित राहावं, देवळातला देव सुरक्षित राहावा, यासाठी हा घाट होता ना. त्याकरता तुकोबरायांच्या चरणी छत्रपती जातात, समर्थांच्या चरणी छत्रपती जातात. का हो? कारण आमच्या जीवनाला इतकी सुंदर पवित्रतेची दिशा मिळावी याकरता संतांनी आयुष्यपणाला लावलं, समर्पित जीवन केलं. महाराज म्हणतात आम्ही संतांच्या सहवासात गेलं पाहिजे. काय होणार आहे? उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तेसी दिसेवरी भजन करूया. सांगते विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वा, ही दिवाळी आहे आमची. हा, मी अविवेकाची काजळी फेडोनी ज्ञानदीप उजळी, तर योगी आयसी दिवाळी निरंतर माऊली म्हणतात. ही खरी ज्ञानाची दिवाळी आहे. काय आयोजन आहे, टाळे वाजवा ना एकदा या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांसाठी. वा वा, सुंदर, खूप छान, खूप मस्त, खूप छान. कारण आमच्या आयुष्यात दिवाळी वर्षातनं एकदा येते, ती दिवाळं काढून नेते नाही का. पण ही दिवाळी अशी आहे की जी ज्ञानाचे दीप उजळवून टाकेल. मग बाहेर अंधार असला तरी चालेल, बाहेर उजेड असो किंवा अंधार असो. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राती, तया विणे नेत्रपाती, तया विणे नेत्रपाती, तया विणे नेत्रपाती, आलमूल मोरे हरी भजना विण काळ, आलमूल मोरे हरी भजना विण सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैची दिवस राहती. एकदा का आतली ज्योत प्रगट झाली की मग बाहेर अंधार
असू दे किंवा उजेड असू दे, प्रकाश असू दे, काही नाही, कारण आम्ही स्वयंप्रकाशी आहोत. आम्ही आमच्या आतला देव ओळखला, आम्ही स्वतःला भेटवलं, स्वतःकडे पाहत नाही आपण सध्या. आपलं सगळं लक्ष बाहेर आहे, बहिर्मुख आहोत आपण. अंतर्मुख आपण व्हावं, परमेश्वराच्या सानिध्यात जावं. आणि याकरता संतांच्या जवळ गेल्यानंतर काय होणार आहे, म्हणून संतांना जशी अमृताची उपमा तुकोबरायांनी दिली ना, तशी एक उपमा या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज देतात. तुका म्हणे तैसे होई जेते संगे, तुका म्हणे तैसे होई जेते संगे, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, तुका म्हणे तैसे होई जेते संगे, तुका म्हणे तैसे होई जेते संगे, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, तुका म्हणे तैसे होई जेत संगे. वास लागे अंगे चंदनाचा, वास लागे अंगे चंदनाचा, ऐतिहाचा संग देई नारायणा, ऐतिहाचा संग देई नारायणा. वास लागे अंगे चंदनाचा, वास लागे अंगे चंदनाचा, ऐशियाचा संग देई नारायणा, ऐशियाचा संग देई नारायणा. ओलावा बचना जयाचिया, ओलावा 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 बचना जयाचिया, जयाचिया, ओलावा बचना जया ना, वचन वचन ओलावा वचन, ओलावा वचन दयाचिया, सागप मग सानी निरे द मादा मरे मग सरे ग मा पदा पा पद नि 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 पद नि सा सार सा सारे ग रे सा सारे ग मा रे सा सारे ग मा मा ग रे सा नि द ब म ग रे सारे ग म पा द ब पा द ब पा द नि द नि रे द नि द नि द नि द ब द ब नि द ब म ब म द ब म ग म ग ब म ग रे ग रे म ग रे सा रे ग म पा द प सा रे ग म पा द प सा रे ग म पा द प प द नि ध 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 ब प द नि द द द द द द प द नि द द द द द सा रे द द द द द द प द सा सा रे सा सा
बोलावं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, ही खरी दिवाळी आहे, ही ज्ञानाची. तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारोळी आनंदे, हा खरा गदारोळ आहे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, देवाला डोक्यावर घेऊन नाचावं, ही आपली संस्कृती आहे. आणि इतका आनंद बघा, हा आनंद प्रपंचात आहे का? मग सोडायचा का? नाही, करायचा. प्रपंच करायचाच. प्रपंच सोडा असं संतांनी नाहीच सांगितलं. उत्तम प्रपंच करावा, पण त्या प्रपंचाला परमार्थाची जोड द्यावी. जसा नाथांचा प्रपंच होता, समृद्ध, तितकाच श्रीमंत प्रपंच, तितकाच सुंदर परमार्थ. आमच्या प्रपंचामध्ये देव आला पाहिजे. आमच्या प्रपंचात देव सोडून सगळं आहे. विदुर काकांच्याकडे देवानी जाऊन कडी वाजवावी दाराची. काका मी आलोय. दुर्योधनाने मला निमंत्रण दिलं होतं, पण मी तिकडे गेलो नाही गेलो, कारण आदल्या रात्री त्यानं निमंत्रण दिलं होतं. म्हणाले याचं मन पालटू, याला चांगलं चुंगलं खायला घालून. कुणी? कृष्णाने. कृष्ण परमात्म्याला निमंत्रण दिलं होतं दुर्योधनाने, याला चांगलं खायला घालूया आणि याचं मन परिवर्तन करूया. म्हणून तर आदल्या रात्रीच मतं बदलतात का नाही, हाय की नाही? भगवंत म्हणले नाही, मी याच्या घरचं खाणारच नाही, याच्याकडे जाणारच नाही, मी विदुर काकांकडे जाणार. आणि विदुरजींची दाराची कडी वाजवली. श्रोते हो, आपल्याला एकदा असं वाटलं पाहिजे की देवानी आपल्याही दाराची कडी वाजवली पाहिजे. देव आपल्या दारात उभा राहिला पाहिजे. आणि देव असा कुणाच्याही दारात येत नाही, कुणाच्या घरात जात नाही. द्वारकेचा राणा का जातो? कारण अखंड नाम आहे, अखंड स्मरण आहे भगवंतांचं. आणि हे स्मरण तुम्हाला मला शिकवणारे संत आहेत. इतकं गोड गायन, इतकं गोड वादन. मी खरं सांगू महाराज, मी असं म्हणते की एखाद्या दिवशी आपण गायचंच नाही आणि एखाद्या दिवशी आपण कीर्तन नकोच, आता मला कंटाळा झाला प्रवासाचा आणि कीर्तनाचा, असं जरी मी म्हटलं किंवा आपण म्हटलात तरी आता आपण बसू शकत नाही. कारण देवानी आपलं सिलेक्शन केलंय, देवानी आपली निवड केली. मला असं प्रामाणिक वाटतं. तुम्ही वाजवावं, हे देवाची इच्छा आहे, राजेश्वराची इच्छा आहे. तुम्ही नादब्रह्माची सेवा करावी, ही परमात्म्याची इच्छा आहे. तुमच्या गोड गळ्यातनं इतकी गोड भगवंताला आवडेल अशी सेवा घडावी, ही त्याची इच्छा आहे. मग देवानी आपली प्रत्येकाची निवड होते, तसं देवानी आम्हाला यासाठी निवडले आणि देवानी आपल्या सगळ्यांना यासाठी निवडले. सत्कर्मी रती वाढो, असं सत्कर्म घडावं, चंदनाचा सुगंध तुमच्या माझ्या आयुष्याला यावा. महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसे होई जेत संगे, वास लागे अंगे चंदनाच्या. चंदन वृक्षाच्या सहवासात माणसं गेली की त्यांचं आयुष्य म्हणजे एक चंदन वृक्षाच्या सहवासात एखादं झाड आलं तर ते झाड सुद्धा चंदनाचा सुगंध देतं. तसं म्हणाले, चांगल्या माणसांच्या संगतीत आपण गेलो तर आपलं जीवन सुद्धा चांगलंच घडतं, हे निसंशय खरं आहे. एका इमारतीला खूप मोठी आग लागली होती, खूप मोठी आग लागली. सगळी माणसं धावाधाव करायला लागली. कुणी पाणी ओततंय, कुणी वाळू टाकतंय, जो तो ज्याच्या तरी, कुणी आगीत अडकलेल्या माणसांना बाहेर काढतंय. त्या इमारतीच्या शेजारी एक असं तळं होतं आणि त्या तळ्यातली त्या तळ्याच्या शेजारी एक झाड होतं आणि त्या झाडावरती एक चिमणी बसली होती. त्या चिमणीने काय केलं, ती म्हणाली सगळेच आग विझवतायत, जरा मी पण बघू का माझ्या परीने. म्हणून तिने त्या तळ्यातलं पाणी चोचीत घेतलं आणि ती इमारतीवर पाणी टाकायला लागली. हे बघितलं एका कावळ्याने. असे कावळे बरेच असतात. ती चिमणी पाणी चोचीत घेतीये, इमारतीवर ते आगीवर पाणी टाकते, तिचा आपला तोच उपक्रम चालू आहे. तो कावळा म्हणाला, अगं चिवताई, तुझी ती चोच केवढी, त्या चोचीत पाणी केवढं मावणार, अगं ती आग बघ केवढी मोठी लागलीये, तू तो सुई की नोक से पहाड खोदने जा रही है, तुला नाही जमणार, राहू दे ना, कशाला अट्टहास करते. ती चिमणी म्हणली, बाबा दादा मला माहितीये, हे माझी चोच लहान आहे, माझी क्षमता लहान आहे, माझ्या चोचीत पाणी कमी मावणार आहे, पण या घटनेचा पुढच्या काळामध्ये इतिहास लिहिला जाईल आणि त्या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. मग मला आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे की आपली यादी कुठली पाहिजे, आपलं नाव कुठल्या यादीत पाहिजे. भगवंतांनी आपल्याला का जन्माला दिलंय, संतांच्या भूमीत आपण आहोत. आपण ज्ञानोबा तुकोबांचं रसायन आपल्या रक्तात असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी आमचे आदर्श, आमच्या लेकरांचे आदर्श असले पाहिजेत आणि मग तेव्हाच आमचं जीवन उत्थानाने भरून जाईल. एकदा फक्त गजर करूया, मस्त. मी सांगते तो, इतकी छान मंडळी आहेत गायला, हात उंचवायचे, मस्त भजन करायचं. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीला. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म पंढरीला. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीला. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीला. विटेवरी
सा